तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 16व्या मिनी ब्लॉग मध्ये। आज सकाळी आपण दूध घालून लगेच गेलो होतो बरं का मकवान आणायला। रोज उठल्या आपल्या पोटाचा न विचार करता आपल्याला त्या गायीच्या पोटाचा विचार करावा लागतोय बरं का। रोज सकाळी उठून आपल्याला वैरण अगोदर आणून टाकायची लागते बरं का। काढली वैरण भरपूर टाकली गाडीवर, लगेच नाद करते काय 1700 गुंठा घेतलाय। तिथून आलो आपण लगेच आंघोळ करून चहा खारी खाल्ली बरं का। चहा पितोय तर नाश्ता तयारच होता, मग काय पोटाला खाऊन घ्यावं म्हणलं आता सकाळी। नाश्ता करून आपण लगेच निघालो होतो बरं का, दुकानावर जायचं होतं आपल्याला लगेच। मग काय घेतली लगेच चार्जिंगची गाडी ना आलो आपण लगेच दुकानावर। नंतर दिवसभर दुकानावर थांबून आपल्याला जायचं होतं बरं का 5 वाजता घराकडे। त्याचं कारण असं होतं की आज आपल्या घरी मोठा डॉन येणार होता आपला बरं का। मोठा डॉन कोण आहे हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजेल बरं का। तिथून आलो आपण HPL च्या ग्राउंडवर, आपल्या हिंगणी मधल्या ग्राउंडचं काम तर एकदम टॉप क्वालिटी मध्ये चालू होतं बरं का। JCB ट्रॅक्टर चालू होते बरं का, ग्राउंड लेवल करायला चालू होतं बरं का पोरांना क्रिकेट खेळण्यासाठी। मग काय नंतर आपला मोठा डॉन म्हणजेच आपल्या मोठ्या भावाचा मुलगा आणायचा कार्यक्रम होता बरं का घरी आज। त्याचं काय ते वेलकम वगैरे होतं बरं का तसलं, आपल्याला पण काय एवढं कळत नाही बरं का त्यातलं। मग काय नंतर बाळाचं वेलकम वगैरे झालं बरं का। आपल्याला तर बारकी बाळ लय आवडते ती बरं का। मग काय नंतर आमचा मोठा डॉन घरात चालत आला बरं का। बाळाचा वेलकमचा कार्यक्रम झाल्यावर आपल्याला जायचं होतं बरं का शेतात पार्टी करायला। काय घेतलं दाबून मसाला, तेवढ्यात हे काका आपल्याला गाठ पडले होते बरं का आपल्या गावातले। काका म्हणले व्हिडिओ लयच भारी आहेत, मला बी व्हिडिओ मध्ये घे तुझा। इथून गेलो आपण शेतात, पार्टी करायला जळण नव्हतं म्हणून बांड्यान डायरेक्ट झाडवं पाडलं खाली। पार्टीचं नियोजन तर काय ओके मध्ये झालं होतं बरं का, सगळं नियोजन झालं होतं सेट। आता फक्त चिकनवर हमला करायचा होता बरं का, म्हणजे शिजवून घ्यायचं होतं त्याला। आता पोरं सगळी वाट बघत होती, आता आचारी काम कधी चालू करतोय। आचारी म्हणजे स्वतः आपणच होतो बरं का, त्यामुळे आपण लगेच शिजवायला टाकलं चिकन तर एकदम क्वालिटी मध्ये शिजायला चालू होतं बरं का। चिकन शिजलंय का बघू म्हणण्यात यांनी 1 किलो चिकन संपवलेलं, त्यामुळे ह्यांना चिकन काय दिलं नाही बरं का परत। पोरं सारखं ताटात हात घालायला लागली म्हणून बांड्या कसा म्हणतोय बघा। आचार्य ऋषी भाऊ आणि बकासूरचा भाऊ बंडू, हॅशटॅग बंडू। हे आचार्यचे सहकारी गणेश भाऊ। चिकन मुगा इथे बघा, सगळे आतुरतेने खूप वाट पाहत याला खायची। आता भाजी करायला तर डायरेक्ट दुधाच्या कॅन्डानच पाणी वाटायला चालू होतं बरं का। नंतर लगेच सुक्क चिकन करायला टाकलं बरं का लगेच। बघून या कुठलं आलंय हॉटेल तिरंगान हॉटेल भाग्यश्री, त्यांच्यापेक्षा क्वालिटी चिकन आपण इथे शेतात बनवतो बरं का आपल्या। तुम्हाला जर बघायचं असेल तर या आपल्या शेतात पार्टी करू आपण तुमच्या पैशानं। असलं नादखुळा चिकन झालं होतं की तोंडाला पाणी सुटायला लागलं होतं। आता काय दम निघत नव्हता आपल्याला, सगळं ओके मध्ये बनवून झालं होतं चिकन भाजी। आता वेळ झाली होती वाटण्या करायची, सगळ्यांच्या बरोबर वाटण्या करून आपण चालू केलं होतं जेवणाला बरं का। सगळीच म्हणत होती 1 नंबर झाले क्वालिटी चिकन मध्ये। सुका पाटलाचा तर सावत्र मावस भाऊ पळीने जामटी येत होता बरं का। तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि हा आपल्या आयडीला फॉलो करा विसरू नका खटाखट टाकाटक मध्ये। धन्यवाद।